हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत पहाटेचे 6:30 आणि माझं पूर्ण आवरून झाले. अंघोळ वगैरे केली आणि तुम्हाला मी मागेच सांगितलं मी रात्री सर्व भांडे धुते. तर सकाळी उठल्या उठल्या मस्त असं वाटतं आता भांडे लावून घेते, कारण ह्यांना सकाळचा डबा बनवायचा होता. आणि आज ह्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी किटी पार्टी होती, तर सर्वांनी एक एक म्हणजे एक एक काय पण खायचं पदार्थ घेऊन यायचं होतं. तर मी त्यांना मंचुरियन, व्हेज मंचुरियन देते बोललेली. तर मग त्याचंच कटिंग करायला खूप वेळ लागतो, म्हणून आज लवकर उठून लवकर आवरायला घेतलं. नाही तर मग मी 7:30 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून किचनमध्ये येते मी. तर आता मस्त असं कट करून घेते, कारण मंचुरियन हे बोलले की मंचुरियन दे बोलले, कारण सर्वजण सगळे काय काय वेगवेगळं आणत होते. तर तू काहीतरी स्टार्टरमध्ये दे बोलल्यावर मग मी ठीक आहे बोलून आदल्या दिवशी सगळं सामान आणलं आणि कटिंग करून घेतलं. बरं झालं चॉपर होतं म्हणून, नाहीतर खूपच माझी दयन झाली असती. तर इथे मस्त सॉसमध्ये ते टाकण्यासाठी कटिंग करून ठेवलेली उभी. तर आता पीठ चाळून चांगलं मळून घेणार आहे. आणि जर तुम्हाला मंचुरियनची रेसिपी हवी असेल तर माझं अजून एक चॅनल आहे कुकिंगचं, मायादेवी लिंबाळे म्हणून, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता इथे मस्त पीठ मळते आहे आणि त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून मळून घेतलं. आणि आता असे छोटे छोटे, आता काही शेपचा विचार केला नाही, डायरेक्ट जसं आपण भजी सोडतो अगदी तशाप्रमाणे सोडून दिले आणि मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवरती तळून घेतलेत. तर कलरवरनं तर तुम्हाला कळालंच असेल, एकच नंबर झालेले. सगळेच म्हणत होते आणि ते सॉस पण बनवलेला. आणि ह्यांना म्हटलं जाता जाता 4-5 तरी तुम्ही ॲटलिस्ट खा. तर ह्यांचं रिॲक्शन बघा, छान झालं बोलत होते. तर मटकी पण मस्त मोड आलेले, कारण आज मला मटकी करायची होती, पण त्यांनी तसं म्हटल्यानंतर ते कॅन्सल करून मंचुरियन बनवायला घेतलेले. तर मी असं भिजवते, तुम्ही कसं भिजवता तर कमेंट करून सांगा. तर आता ते गेल्यानंतर मस्त मी खाते आहे आणि खरंच छान झालेले मंचुरियन. थोडंसं तिखट हवं होतं, पण मी थोडं कमीच तिखट केलं, कारण कोणी तिखट खातं कोणी खात नाही, म्हणून कमी तिखट केलं. ते गेलेत ऑफिसला, तर आता म्हटलं की बसून मस्त खावं. तर आता खायला घेतलं आणि मला वरतून कच्ची पत्तागोबी खूप आवडते, तर ती पण घेतली मी. आणि आता बघू त्यांना आवडतं का नाही आवडत. तर रात्री कळेलच किंवा दुपारी ह्यांचं खाऊन झाल्यानंतर फोन करेल. तर आता मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते. एकच नंबर. चला तर भेटूया पुन्हा. बाय.